भारत अमेरिका करार म्हणजे निर्यातीला बेड्या आणि आयातीला पायघड्या अशी परिस्थिती. शेतकऱ्यांचा मृत्यू की व्यापाराचा महापूर. भारत अमेरिका कराराचा हा सर्जिकल स्ट्राईक. देशात अच्छे दिनाच्या गप्पा मारल्या गेल्या, पण आज बळीराजाच्या नशिबात फक्त बुरे दिन उरलेत का असा प्रश्न निर्माण झालाय. भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार करारानं भारतीय बाजारपेठेत रक्ताची होळी सुरू झाली आहे. सोयाबीन, कापूस आणि तुरीचे भाव एका रात्रीत 1,000 आणि 2,000 रुपयांनी मातीमोल झालेत. हा व्यापार आहे की भारतीय शेतकऱ्याला आत्महत्येच्या खाईत ढकलण्याचा कट, असा देखील प्रश्न गांभीर्याने उभा राहतोय. बघा हा आकडा. अमेरिकेचा शेतकरी एकरी 40 क्विंटल सोयाबीन काढतो, कारण त्याला जीएम बियाण्याची ताकद दिली आहे. आमचा भारतीय शेतकरी मात्र फक्त 6 ते 7 क्विंटलवर अडकलाय, कारण इथे तंत्रज्ञानावर बंदी आहे. अमेरिकेची गाय 80 लिटर दूध देते आणि आमची गाय 20 लिटरवर थांबते. तिथे शेतकऱ्यांना कोट्यावधींचं अनुदान मिळतं आणि इथे इथे फक्त आश्वासनाची खिरापत वाटली जाते. अमेरिका कृषी मंत्र्यांनी तर जाहीर केलंय की भारतातून आता पैशांचा महापूर येणार. पण हा महापूर अमेरिकेच्या खिशात जाणार की भारतीय शेतकऱ्याच्या घरात, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. प्रश्न साधा आहे. 140 कोटींची बाजारपेठ खुली करताना या मातीत राबणाऱ्या बापाचा विचार तरी सरकारने केलाय का? की केवळ आंतरराष्ट्रीय मैत्रीसाठी शेतकरी बळी दिला जाणार? सरकारला आता या शेतकऱ्याच्या रौद्र रूपाला सामोरं जावंच लागणार आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये करार होऊन 8-10 दिवस झालेले आहेत आणि गेल्या एक आठवड्यापासून शेतीमालाचे दर वेगाने कोसळत आहेत. जवळपास 1,000-2,000 पर्यंत खाली आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा शेतकरी व अमेरिकेमधील जनता आनंदोत्सव साजरा करत आहे. कारण तेथील कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आता 140 कोटी लोकसंख्या असलेला देश आपल्याला व्यापारासाठी खुला करण्यात आलेला आहे आणि तेही विनाशुल्क आपला माल भारतामध्ये जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्याला, अमेरिकेच्या जनतेला त्याचा पुरेपूर मोबदला मिळणार आहे. आणि भारताने हा करार करत असताना हे पाहायला हवं होतं की आपली बाजारपेठ खुली केली तर आपल्या देशातील शेतकऱ्यांना काय परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल. की आपल्या भारतामध्ये सोयाबीनचं उत्पादन, एक उदाहरण द्यायचं असेल तर सोयाबीनचं उत्पादन सरासरी 6 ते 7 क्विंटल येतं एकरी. आणि अमेरिकेमध्ये जीएम सोयाबीनला परवानगी असल्यामुळे, जीएम बियाणे पेरणीला परवानगी असल्यामुळे त्यांचं सोयाबीनचं उत्पादन जवळपास 30 ते 40 क्विंटल आहे. आणि अमेरिकेचं सोयाबीन जवळपास 4,000 आपल्या बाजारपेठेमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि 40 क्विंटल जर धरलं तर अमेरिकेच्या शेतकऱ्याला 1,60,000 एका एकरमधून मिळतात. आणि त्या उलट भारतातल्या शेतकऱ्यांना फक्त 28,000 रुपये मिळणार आहेत. आणि कृषीचा जो खर्च आहे, कृषी मूल्य आयोगाने दिलेला की 1 क्विंटल सोयाबीन पिकवण्यासाठी 7,500 रुपये खर्च येतं. आणि शेतकरी अगोदरच तोट्यात असताना हा निर्णय भारताने घेतलेला कराराचा. दुसऱ्या बाजूला दुग्धजन्य पदार्थसुद्धा अमेरिकेमधून भारतामध्ये भरमसाठ वेगाने असं येणार आहे. आणि आता मला सांगा, जसं की सोयाबीनचं आपण पाहिलं तर त्याच पद्धतीमध्ये अगदी आपली जर्सी गाय भारतातली दिवसाकाठी जास्तीत जास्त 20 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. अमेरिकेची गाय एका दिवसामध्ये दिवसातून 3-4 वेळेस त्याचं दूध काढावं लागतं आणि ते 80 लिटरपर्यंतचं त्याचं प्रमाण आहे. आता ही जोड कशी लागू शकेल, ही स्पर्धा कशी लागेल, मला ही कळत नाही आहे. की एका बाजूला 20 लिटर दूध देणारी गाय, दुसऱ्या बाजूला 80 लिटर दूध देणारी गाय, ह्या दोन्हीमध्ये खूप मोठी अशी तफावत आहे. आणि भारताला जर का हा निर्णय कायम ठेवायचा असेल, हा करार जर निभवायचा असेल, तर
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांना सांगू इच्छितो की आपल्याला जर हा करार घ्यायचा असेल आणि कायम ठेवायचाच असेल तर आम्हाला GM सोयाबीनची परवानगी द्यावी. GM बियाणे कपाशी असेल, GMचं तूर असेल, हरभरा असेल, जे काही असेल GMची परवानगी असावी. आणि दुसरी गोष्ट, ज्या गायी अमेरिकेमध्ये आहेत 80 लिटर दूध देणाऱ्या, त्या गायी पण भारतामध्ये उपलब्ध करून द्याव्यात. तेव्हाच ही स्पर्धा होऊ शकेल. अन्यतः भारतामधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची खूप मोठी भीती निर्माण झालेली आहे. तरी पुनश्च एक वेळ आदरणीय पंतप्रधान मोदीजी, आपण हा निर्णय रद्द करावा किंवा GMचे सर्व बियाणे व त्याच पद्धतीचे गायीसुद्धा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून शेतकरी या ठिकाणचा स्पर्धेमध्ये उतरेल. आपण जर हे केले नाही तर मात्र आपल्या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावंच लागेल. Thanks for watching Ekmat Digital.